तुमची मज लागली सवे ऐसे नवे न हो गडे अनेके बोलाविती फार बहु थोर नावडती अनेके बोलाविती फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सवे ऐसे नवे न हो गडे भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली जिवे तुमची मज लागली सवे ऐसे नवे न हो गडे विठाला समचरण सरोजम सांद्र नीलाभ लाभम जगनने कृपानि मंडलम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरधरुं विमुखनाधरुष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात्
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने देवादिदेवा जगत्रैजुवा परेसी केशवा विनंती माझी माझी वाणे तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी म्हणेल संतांसी करंजो चित्तासी आपुलिया काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवे ऐसे नवे न हो गडे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाची अस्मिता वारकरी संप्रदायाचा प्राण वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च मानबिंदू वारकरी संप्रदायाचा मुकुटमणी वारकरी संप्रदायातलं सार्थपूर्त वैराग्य वारकरी संप्रदायाचा कळस वैराग्यस्य परममूर्ती ज्ञानेश्वरी संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा 4 चरणाचा भक्तीच्या अद्भुत अवस्थेचं चिंतन सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल सेवेला निवडलेला अभंग एक प्रसंग आहे. एक हृदयद्रावक घटना घडून गेलेली आहे. हृदय हेलावून टाकणारा तो प्रसंग आहे. हृदयाला अंतःकरणाला स्पर्श करून जाणारे ते शब्द आहेत. देव आणि गोपाळांचं झालेलं आहे भांडण आणि त्या भांडणानंतरचा देव आणि गोपाळांमध्ये घडलेला संवाद आहे. तो संवाद म्हणजे अत्यंत प्रेमाची भाषा आहे, पराकोटीची भाषा आहे, हृदयाचं पाणी करणारी ती भाषा आहे. गोपाळांचा आणि देवांचा भांडण मिटल्यानंतरचा किंवा मिटवण्याचा हा एक प्रसंग आहे. विठ्ठल अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. हा कार्यक्रम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी सौभाग्यवती निर्गुणाबाई ज्ञानोबा दहिफळे या आई साहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शिवपुराण कथा आहे, श्रीमद भागवत कथा आहे. कार्यक्रम तसा परंपरेतलाच आहे. हे 9 वर्ष असा होता कार्यक्रम पूर्वीपासून चालत आलेला. कार्यक्रमाच्या 7व्या वर्षी इथंच श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना अगदी नंदीशा जवळ बसून त्या माऊलींनी भागवत श्रवण केलं. एक 3:15 ते 20 ची वेळ असावी अंदाजे. आणि त्या वेळेमध्ये भजन चाललंय, ओम नमो भगवते काय हरे राम असेल ते संकीर्तन चाललेलं आहे. आणि ते संकीर्तन करत करत हाताची टाळी तशीच आणि आई साहेबांनी देह ठेवलाय. पवित्र आत्मा एक पवित्र जीव जगद्गुरु जसं बोलून गेले, अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुला म्हणे सुखा पार असे सुखाचं जीवन. नाहीतरी भांडवल काय असतं, शेवटाची गोड तेच खरे आवश्यकतो शेवट शेवटीचा आधीच सगळ्यांनी ह्याच अपेक्षा केल्या. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेक तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो यमुना का वंशी वट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो ये छवि मन में बसी हो होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे यम दर्शना दिखावे जब प्राण तन से निकले. कसा प्राण जायचा म्हणजे या पदामध्ये जसं सांगितलं तसं आई साहेबांनी ह्या पदाला जागून आपला देह भागवताच्या सेवेमध्ये समर्पित केला. चमत्कार आहे महाराज. ही घटना सहज नाही. भल्या भल्यांना त्या वार्षिक परीक्षेमध्ये 0 मार्क मिळाले. 0. जडभरत राजा हरणी गर्भा गेला घरातून घातला. हे मोठं उदाहरण आहे. वार्षिक परीक्षा फेल गेलेलं. अंतकालेच्या मामेवर ही वार्षिक परीक्षा जर असेल तर त्या परीक्षेत फेल गेल्याचं ते प्रसिद्ध उदाहरण आहे. त्याच्याही पेक्षा मोठी मोठी उदाहरणं सापडतील. वासनेचा संग होय अंतकाळ
स्मरण राहिले सोहळा साधला हा पर्व का गेला अंतरीचा. मग अशी देवतळी आला ती अवस्था आई सर्वांनी प्राप्त. योग असा आहे बघा, आपल्या परिसरामध्ये 2 महात्मे झाले. स्वानंद पुण्यवासी प्रातस्मरणीय सद्गुरु मोतीराम महाराज आणि प्रातस्मरणीय सद्गुरु माधव बाबा. योगायोगानं असं काही ठरवून नाही, ह्या गोष्टी ठरवून करायच्या पण नसतात, होत पण नसतात. मोतीराम महाराजांचा गुरुवारच आहे, माधव बाबांचाही गुरुवारच आहे. आणि योगायोगानं आई साहेबांनी सुद्धा गुरुवारच गाठला. त्या दिवशी महाराजांचं कथा इथं असते, गुरुवारच होता. पुन्हा एकदा मोतीराम महाराजांची वेळ दुपारचीच आहे, 3:15 आहे. बाबांची दुपारचीच वेळ आहे, 3:15 आहे. योगायोगानं त्या 2 महात्म्यावर जीवापाड श्रद्धा ठेवली, त्याची पावती ह्या शिष्योत्तम माऊलीला मिळाली. तोच दिवस, तीच वेळ आणि तशाच पद्धतीने एक महात्मा हरिपाठात जातो, दुसरा महात्मा प्रवचनात देह ठेवतो. आई साहेबांनी भागवत ग्रंथाच्या साक्षीने देह ठेवला. आणि त्यांचा द्वितीय पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. ती घटना, तो दिवस आजचाच आहे आणि त्या अनुषंगाने हा सोहळा चाललेला आहे. त्यांचे 3 सुपुत्र आहेत, विठ्ठलराव, केशवराव आणि माधवराव. नाव पण नाहीतरी निर्गुणाच्या पोटी दुसरं काय येणार आहे. निर्गुणाच्या पोटी जे येणार आहे ते विठ्ठल तरी असेल, केशव तरी असेल, नाही तर माधव तरी असेल. म्हणून आई साहेबाचं निर्गुणा हे नाव त्यांना साजेस आहे. ती 3 मुलांची नावं तशीच आहेत. तिघा भावांचे वडील आमचे ज्ञानोबा माऊली एसटी मध्ये असताना बऱ्याच वेळेला त्यांना पाहण्याचा योग होता. त्यांनी मागच्या वर्षी भव्यदिव्य कार्यक्रम आपण पाहिला, मोठा सोहळा झाला. या वर्षी त्या आईचं पुण्य वेगळं सांगायची गरज नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरे बसले. असं भावगीत म्हणावं वाटावं अशी परिस्थिती आहे का नाही. मला हे दत्त गुरु दिसले, साक्षात वेदशास्त्र संपन्न वासुदेव महाराज आहेत, आमचे आदरणीय व्यंकटरावजी महाराज आहेत, ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत असा अनुष्ठान या ठिकाणी चाललेला आहे. शिवाजी महाराज आहेत, टाळकऱ्यातही आमचे प्रल्हाद महाराज आहेत, कीर्तनकार आहेत. पक्वादावर पण एक कीर्तनकार आहेत, बाल कीर्तनकार आहेत ते दिलीप महाराज. आता ज्या अर्थी पंडित महाराजांनी विना घेतला होता त्या अर्थी मला भीती वाटायला लागली. आता तुम्ही पण कधी कमल बांधता का? आस्तीच आहे नवीन महाराज, लोकांची महाराज आम्हाला. तुमचं नवीन महाराज आता गेलं पिढीला, पण आम्ही नेमकं भरात यायला आणि ह्यांनी कीर्तन सुरू करायला 2-4 वर्ष करू द्या आम्हाला. रमाकांत महाराज बरं का माऊली, तुमचा कार्यक्रम म्हणून 8 दिवसापासून माझ्या संपर्कात होते. आपल्याला जायचंय म्हटले, असा संबंध आहे. योगायोगानं आमचे योगेश भाऊ पाटील औरंगाबाद संभाजीनगरचे आहेत. वैकुंठवासी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वाढदिवस ते करायचे, फार मोठा भागवत करायचे. दरवर्षी 12-12ला मी त्यांचे क्लास आहे सुकीर्तनात. यावर्षी तेही एक दुर्दैव, साहेबांचा वाढदिवस नाही यावर्षी आपल्याला करता येणार. साहेबांची आज जयंती आहे, मग ते जयंतीच्या कार्यक्रमाला आले होते. पण माझं कीर्तन आहे म्हटल्यास त्यांना इकडे यावं वाटलं. आज आई साहेबांना जशी श्रद्धांजली आहे तशी कीर्तनाच्या आरंभीच स्वर्गीय लोकनेते नामदार गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सुद्धा त्यांच्या जयंती दिनी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू आणि कीर्तन सेवेला आरंभ करू. परमात्म्याची 2 रूप असतात. आपल्याकडे प्रसिद्ध प्रमाण आहे, तुझं सगुण म्हणू की एक परमात्मा निर्गुण सगुण. आणि जसं तुम्ही सगुणाची उपासना करत करत जाल, एक दिवस निर्गुणाला प्राप्त होणारच आहे. निर्गुणी पावलो सगुणी भजत, सगुणाच्या वाटेने वाटचाल करून तिथंच जायचं आहे. पण भक्तीच्या प्रांतामध्ये भक्तवर्यांनी निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासनेला जास्त महत्त्व दिले. मी भक्त तू देव
अपेक्षा आहे. मी भक्त तू देव, ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको, अद्वैत तो नाही माझे समाधान. पुढे चरण तुझी सेवा, तुझ्या सेवेमध्ये जी मजा आहे ना देवा, तुझ्या अद्वैत तत्वज्ञानात ती नाही. पण तुझे हे निर्गुणाच्या प्राप्ती करता ज्ञान आहे, ध्यान आहे, योग आहे. म्हणजे त्याच्यात काठिण्य, योगाची या वाटा जे निघाले का, मला निर्गुणाबद्दल जास्त वेळ द्यायचा नाही, सगुणावर यायचे आपल्याला. त्यामुळे निर्गुणाचे प्रमाण शक्यतो होऊ देऊ नका. योगा विधी सगळी प्रमाण आहेत. क्लेश अधिकतर असते शाम अव्यक्ताम सक्त चेतसा. पण ज्ञानही काही सोपं नाही. ब्रह्मज्ञान जरी कडे उठावं सोपं नाही. बरं मिळालं तर महाराज ते टिकत नाही. ज्ञान कोणाही जवळ राहणे इतकी फालतू वस्तू नाही. विरक्ती वाचून कही ज्ञानोपारण ज्ञानासी जगणेच नाही. म्हणून कठीण वाट आहे, दुष्कर आहे, अवघड आहे. समजा आपल्याला सगुण मार्गाचं थोडस चिंतन करायचंय. सगुण उपासकाने सगुण परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. ती कशानं होते याचं चिंतन म्हणजे आजचा अभंग आहे. सगुण उपासनेमध्ये भक्तानं देवाचं इतकं होऊन जावं की साक्षात देवाकरता वेड होण्याची तयारी ठेवावी. आणि आतापर्यंतच्या भक्ताचार्यांची आपण चरित्र तपासा. त्यांना कुठल्याच बाजूने शहाणं म्हणायची सोय त्यांनीच त्यांच्या जीवनामध्ये ठेवली. थेट गवळणी पासून ते जगद्गुरु तुकोबारायापर्यंत सगळ्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे आणतो. सुटसुटीत उदाहरण देतो. गवळणी पासून चालू भक्त कसा असावा, सगुणाची प्राप्ती कोणाला होते. पहिलं उदाहरण आहे गवळणीच का, कारण त्याच्यावर सगळ्या आचार्यांनी शिक्का मारला. नारदस्तु तदर्पिता अखिलाचार्यता तद विस्मरणे परम व्याकुलता. इति भक्ती, ही भक्तीची व्याख्या करत असताना नारदांनी ही व्याख्या केली. तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. ही उदाहरण देताना नारद भक्ती सूत्रामध्ये गोपिकांचं यथा वर्ष गोपिकांना गोपिकांनी जी केली ती भक्ती. कबीरजीने याला दुजोरा दिला. कबीर क्या कहे जाओ यमुना के तीर एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. बदल असतो. आमच्या परळीत माणसं मेल्यावर जातात. इथले मेल्यावर जातात. आमची माणसं जिवंतपणे श्वास घेतात. इथले मेल्यावर घेतात. शक्यतो कपडे पाण्यावर न आपटता दगडावर आपटतात. आणि जर एखादी माऊली कपडे दगडावर न आपटता पाण्यावर आपटू लागली, लोक काय म्हणतील तिला? मी म्हटलं नाही बरं का. काय म्हणतील? गवळणीचं काय होत? चिरे चोळी आद्या धोता विसरते ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती. कोणा नाटवे कोण पुढे याते झाले
सकळ नेत्र पाती हो. बर, दात घासायचे. दात किती वेळ घासले पाहिजे? 5 तास, 6 तास, 10 तास? किती वेळ? लोक म्हणतील महाराज गेले काय हो, दात किती वेळ घासायचे? 2 मिनिट. आणि एखादी माऊली जर 3-3 तास दात घासून बसली तर लोक काय म्हणतील? मी अजून म्हटलं नाही, काय म्हणतील? की गवळणी कशी आहे? दंत धावनाचा मुखामध्ये हात, वाद्य वाजती नायके जन्मात, करी श्रवण कृष्ण वेणू गीत, स्वामी तुकयाचा पुर. याला शहाणं म्हणायचं नाही, वेड म्हणायचं. विठाला आणि मिराजी ह्याला स्वतःच प्रमाण देऊन सिद्धता आणतात. तेरे पासी केला रे दिवाणी, भागवत झालं ना महाराज? भागवत होतं नाही? भागवत कीर्तन काल्याचं आहे. सगळ्या गवळणीचाच भरणा जास्त आहे. किमान ते गवळणीचा उपयोग झाला पाहिजे ना आपल्याला. आम्ही पुढे म्हणतो सगळ्या गवळणींनी मागं म्हणायचं, म्हणजे धोतरवाल्या गवळणींनी पण म्हणायचं. तुम्ही कशावर हात फिरून नका, आपण सुद्धा गवळणीच आहोत. तेरे बनसी के नादे दिवाणी बनी, सगळ्यांनी मागं म्हणायचं. तेरे बनसी के चांगली झाली हो महाराज. दिवाणी शब्दाचा अर्थ काय होतो? माझं सुशिक्षित पोर आहे, शाळेत नसले गेले तर पिक्चर तर पाहिले असतील आणि त्याच्यामध्ये दिवाणी शब्द नेहमी ऐकायला मिळत असतो आपल्याला. दिवाणी म्हणजे काय मी अजून म्हटलं नाही, शेवट तुम्हालाच म्हणायला लावणार आहे. दिवाणी म्हणजे काय? मिराजी म्हणतात आम्ही वेड्या झालो, म्हणजे गवळणी. ही गवळणीची भाषा आहे. काय वेडेपणा गवळणीचा? एक गवळण सकाळी उठली आहे, तिचं स्नान वगैरे आटोपलेलं आहे, ती श्रृंगार करू लागली. शास्त्रीय भाषेमध्ये श्रृंगार, आपल्या खेड्यापाड्याच्या भाषेमध्ये गंध पावडर, आणि आधुनिक भाषेमध्ये जे काय असेल ते मेकअप करू लागले. ही कुंकू लावणार होती, काजळ डोळ्यामध्ये घालणार होती, तेवढ्यामध्ये मुरलीचा ध्वनी तिच्या कानावर पडला. आणि महाराज मुरलीच आहे. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदन दासा, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना अधरम मधुरम वदनम मधुरम मदनम मधुरम हसितम मधुरम गमनम मधुरम शमनम मधुरम मधुराधिपते लक्ष्मीम मधुरम गोविंद मधुरा
गवळण बावरली, वेडी झाली, दिवाणी बनी. त्याला करायचं होतं कपाळाला कुंकू, काजळ डोळ्यामध्ये, तेवढ्या दोन्ही कानावर पडला, कार्यक्रम उलटा लागला. तुम्ही समजून घ्या. आंखों में कुंकू कानों में काजल, आंखों में कुंकू कानों में काजल, नाकों में मिश्री मैं लगाने लगे. कशामुळे? तेरे बंसी के नाम. दुसरी गवळण, स्नान झालंय, श्रृंगारही झालाय, म्हणजे मेकअप झालाय, दागिने घालायचे राहिले. महिला मंडळी मनगटात घालतात त्याला सोन्याचं काय म्हणायचं? मूर्तीचे पाटील आहेत, मूर्तीच्या पाटलानं सांगितलं काय म्हणतात? पाटल्या. त्याला कंगण म्हणतात. तिला हातात घालायचे होते कंगण, पायात घालायचे होते पैंजण. तेवढ्यामध्ये मुरलीचा ध्वनी कानावर पडला, कार्यक्रम तिथेही लागला उलटा. हाथों में पैंजन पाओ में कंगन, हाथों में पैंजन पाओ में कंगन, सिर पे साड़ी मैं लपेटने लगी, तेरे बंसी के नारे दीवाने बन. सकाळची वेळ आहे, गाईचं दूध काढायचंय गोपिकेला का, आणि तेवढ्यात मुरलीचा ध्वनी कानावर पडला. तिनं गाईचं वासरू म्हशीच्या गोठ्यात बांधलं, म्हशीचं वासरू गाईच्या जवळ उभा केलं, आणि दूध काढण्याकरता बैलाच्या गोठ्यात जाऊ लागलं. गायों का बछड़ा भैंसों को छोड़ा, भैंसों का बछड़ा गायों को छोड़ा, बैलों की धार मैंने काढ़ने लगी, तेरे बंसी नारे दीवानी. मीराबाईची गवळण आहे मला. मीरा कहे प्रभु गिरधर नागर, तेरे चरणों की दासी मैं होने लगी, तेरे बंसी के नारे दीवानी. गवळणीचा पुन्हा विचार होणारच आहे. थोडक्यात गवळणी वेड्या आपण थोडा माझी भुली घर जाणे विसर, वेडेपणाचं लक्षण आहे. कोणी एकी भुलली वेडेपणाचं, मोहित होणं भुलणं हे वेडेपण, गवळणी वेड्या. अलीकडच्या काळामध्ये या मिराजींचा काळ आठवतो. त्यापूर्वी मी आपल्याला प्रश्न विचारतो. आज 2014 चालू आहे, म्हणजे आता संपणार आहे 20 दिवसामध्ये, 10-12 दिवसात संपेल. 2014 आज सगळीकडं स्त्री पुरुष समानतेचा डंका वाजू लागला. आम्ही म्हणतो स्त्रिया आज कमी राहिल्या नाही, स्त्रिया बरोबरीने आल्या, हो आल्या. काळ सुधारला मान्य, संसदेमध्ये 33% आरक्षण देण्यापर्यंत तयारी झाली, काळ पुढारला, सुधारित झाला. मी आपल्याला असं विचारतो, 2014 मध्ये सुधारित काळामध्ये किनगावची एखादी माऊली अहमदपूर शहरामध्ये गेली, गळ्यामध्ये विणा घेतला, आणि अहमदपूरच्या गल्ली बोळामध्ये श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम असं जर म्हणत फिरू लागली, लोक काय म्हणतील? म्हणा, मी अजूनही म्हटलेलं, लोक काय म्हणतील? विचार करा, हो विचार. 2014 जर ही परिस्थिती आहे, मीराबाईंचा काळ, राजघराण्यामध्ये माऊलीचा जन्म झालेला आहे, राजपुतान्याची मीराबाईंची संस्कृती आहे, नाकापर्यंत पदर घेण्याचा तो काळ आहे. आणि त्या काळामध्ये मीराजींनी पायामध्ये घुंगड बांधले, गळ्यामध्ये एकतारी घेतली आहे, आणि त्या तिच्या राज्यामध्ये नाचू लागली. पग घुंगरू बांध मीरा नाचे,
संस्कृती. मिराजी बोलतात पायात मी घुंगर बांधले. बाप चिडला, विष दिलं विष. विष का प्याला राजसीने भेजा, पिवत पिवत मिरा बघ घुंगर बांध मिरा नाची. असं झालं. लोक काय म्हणाले असतील तिला? लोक कहे मिरा हो गई बावरी. आता सांगा बावरी म्हणजे काय? तुम्हाला बरोबर तिथं आणतो. बावरी म्हणजे काय? गवळणी वेड्या, मीराबाई वेड्या. या अलीकडे आता जगद्गुरु तुकोबारायांजवळ जाऊ आपण. मी आपल्याला सोपं विचारतो. एखाद्या ग्रहस्थाचं जर आता कीर्तनामधून एखाद्या भाविक भक्तानं पायाचा प्रसाद म्हणून जर चप्पल घेऊन गेला, जाऊ नये कोणी पण त्याला वाटलं बाबा महाराजाच्या पायाचा प्रसाद आहे घेऊन जावा म्हणून एखाद्याने एखाद्याचं नेलं चप्पल. ज्याची चप्पल गेली त्याला आनंद होईल का दुःख होईल? आणि जर कोणाला आनंद होत असला तर मला भेटा, मी त्याचा सत्कार करेन. नाही होणार. गर्दीमध्ये एखाद्याचं खिशामधलं पाकिट आहे, त्याच्यात फक्त मोजून 101 रुपये आहे. ते 101 रुपये असलेलं पाकिट जरी चोरीला गेलं काय होईल? आनंद होईल? होणार असं तुमचं पाकिट मला शक्य नाही. बर, एखाद्याचे 1000 रुपये हरपल्यास एक रात्र झोप नाही लागणार. 10,000 हरपल्यास किमान 2 रात्री त्याला करमणार नाही. आणि होऊ नये कोणाचं असं. पण एखाद्याचं जर 5-25 एकर बसलं एखाद्या वर्षी, काय करेल होते शेतकरी? पेपरला वाचतोच आहेत आपण दररोजच. इंडोसल्फान घेईल, कापसावर फवारायला चान्स मिळाला नाही म्हणून स्वतःला फवारून घेईल, आत्महत्या करेल शेतकरी. साधं गणित आहे. 25 एकरात गेलं तर लोक आत्महत्या करतात. माझ्या तुकोबारायांचं स्वतःच्या मालकीचं 400 एकर तुकोबारायांनी स्वतःच्या हाताने फुकून दिलं. मग या माणसानं काय करायला पाहिजे होतं सांगा? करायला पाहिजे होती की नाही आत्महत्या? शंख करायला पाहिजे होता का नाही? इतकं झालं तरी महाराज नाचू लागले, आनंद व्यक्त करू लागले. काय म्हणू लागले? दुष्काळी आटिले घरविनेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. दुष्काळ, दिवाळ आणि महात्मा दोन्ही हात वरून काय बोलताय? बरे झाले देवा निघाले. दिवाळ निघाल्यास बरं झालं म्हणणारा लोक काय म्हणतील? एवढ्या बारीक लोक शहाणा म्हणतील का? वेडच म्हणतील. आणि तुकोबाराय सुद्धा वेडेच होते. गवळणी वेड्या, मीराबाई वेड्या, तुकोबाराय. आणि खरं सांगू परमार्थ हा शहाण्यांचा विषय असूच शकत नाही. मुक्ताबाई बोलतात महाराज, वेडा झालो वेड यांच्या गावी गेलो, आम्हा पुसू नका काही, आम्ही मनुष्य नाही. परमार्थ हा देहभानावर राहून होतच नाही. परमार्थ हा देहभान विसरण्याचा विषय, परमार्थ हा वेडेपणाचा विषय. शहाण्याचा काळच संपला, शुद्ध वेळ. आणि बघा तुम्ही आताच्या काळात बघा, आळंदी ते पंढरपूर दिंड्या जातात. दिंड्या सगळ्यांना माहिती. आळंदीवरून दिंड्या निघाल्या विश्रांतवाडी, विश्रांतवाडी नंतर येतो येरवडा.
येरवड्याला दोन गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. एक जेल आहे आणि दुसरं मेंटल हॉस्पिटल आहे. येरवड्याचं वेड्यांचा दवाखाना फार प्रसिद्ध आहे. आता ते नेमकं आपल्या दिंड्याची तुम्ही आता तिथं येरवड्याची ती वेड्यांच्या इस्पितळाची भिंत आहे. टाळ मृदंग वाजतात. टाळ घेऊन वेडा झालो, वेड यांच्या गावी गेलो. आम्हा पुसू नका काही, आम्ही मनुष्य नाही. परमार्थ हा देहभानावर राहून होतच नाही. परमार्थ हा देहभान विसरण्याचा विषय, परमार्थ हा वेडेपणाचा विषय. शहाण्याचा काळच संपला, शुद्ध वेळ. आणि बघा तुम्ही आताच्या काळात बघा, आळंदी ते पंढरपूर दिंड्या जातात. दिंड्या सगळ्यांना माहिती. आळंदीवरून दिंड्या निघाल्या विश्रांतवाडी, विश्रांतवाडी नंतर येतो येरवडा. येरवड्याला दोन गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. एक जेल आहे आणि दुसरं मेंटल हॉस्पिटल आहे. येरवड्याचं वेड्यांचा दवाखाना फार प्रसिद्ध आहे. आता ते नेमकं आपल्या दिंड्याची तुम्ही आता तिथं येरवड्याची ती वेड्यांच्या इस्पितळाची भिंत आहे. टाळ मृदंग वाजतात. टाळ घेऊन उडी मारतात. हे सगळं वातावरण आवाज पाहून परकडच्या वेड्यांना वाटतं काहीतरी आलंय. ते वेडे तिकडून भिंतीवर चढतात आणि भिंतीवर चढून आपल्याकडे पाहतात. आता ते वेडेच वेडे, दात विस्कटलेले, केस विस्कटलेले, बटणे खालीवर लागलेले वेडेच ना ते. मग आपले भजने त्यांच्याकडे बोट करतात. म्हणतात बघा येडे, बघा येडे, बघा येडे. हे झालं आपलं. आता मला सांगा, ते भिंतीवर बसून खाली उड्या मारणाऱ्या भजन्यांना पाहून काय म्हणत असतील? हे आपल्याला म्हणतात बघा येडे, बघा येडे. खरंच आहे म्हणा, आपण येडेच आहोत. इथं सुद्धा बघा एक येड मदन वाजवायला, 30 येडे 35 येडे काय जे असतील ते टाळ घेऊन उभे. 1000 येडे खाली बसले. एक येड बिना वाजवायले, 2 येडे लाल कपडे घालून उभे, एक येड कमर बांधून बडबड करायला. वेडे माणसं महादेव मंदिरात आले आणि शहाणे माणसं तिथं टपरीवर बसून गुटखा खायले. शहाणे तेवढे किन गावात आहे, तर वेडे तेवढे इकडं आलेले. वेडच व्हावं लागतं. ज्या दिवशी फक्त देवा करता वेडा होतो ना, त्या दिवशी देवाला सुद्धा पर्याय शिल्लक राहत. भक्ता करता देव वेडा होतो. वेडा झाला ज्ञानेश्वरी त्याच्या किती पावत्या देऊन मी तुम्हाला देवाच्या वेडेपणाशी. देव बोलले ना, बोलत धसाळ गेलो. काय का नाही बोलली, काय काय बोलली बघा. देव म्हणतात अरे अर्जुना मला भानच राहिलं नाही, मी काय झालो, बोलत धसाळ गेलो म्हणजे वाहवत गेलो. आणखी ज्ञानोबा कौतुक करतात अर्जुनाच्या त्या प्रेमाचं आणि अर्जुनावर देवाच्या असलेल्या प्रेमाचं. या जगदीश्वराचे प्रेम एक दिसतसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य दिले. त्याच्या पुढची त्याची अपेक्षा टोकाची ओळी सांगतो, ज्याच्यात वेडच शब्द आलाय. देवाला महाराज वेडच म्हटलंय ज्ञानोबरांनी देवाला. तो कोठे तरी निवांत साहे, तो रुसेल तरी बुजावीत जाय. आता तो तुकडा आहे. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं देवाला काय लागलं होतं? पिस. पिस पिस म्हणजे काय? तुम्ही मला अजून ते थोडं आलो नाही. पिस म्हणजे काय? वेद. अर्जुन देवा करता झाला होता. शहाणा कोण म्हणालो मला सांगा. सोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाव सांगू नका.
कारण मला ऐका वाटत नाही. मला मुंडे साहेब मुख्यमंत्री झालेले बघायचे होते. त्यामुळं जे कोणी असतील ते मुख्यमंत्री आपल्या माऊलीच्या शेतामध्ये आले आणि ते खुरप घेऊन खुरपू लागले. कसं वाटलं तुम्हाला? कोणाला शक्य नाही. मुख्यमंत्री माऊलीच्या शेतात खुरपू लागले ही गोष्ट आपल्याला पटत नाही. आणि ती जर गोष्ट मुख्यमंत्र्यांनी केली तर लोक काय म्हणतील? खुरप घेऊन खुरपत बस. आता तुम्हाला साध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हातात खुरप घेऊन पाहवत नाही. या जगाचा नव्हे विश्वाचा मुख्यमंत्री माळ्या सावत्यास त्याला शहाणं म्हणायचं का? शहाणपणा नव्हता तो, त्याचा वेडेपणा होता. उच्च नीच काही मध्ये आलेल्या सगळ्या भक्तवर्यांची यादी तपासा. त्या सगळ्या भक्तांकरता देव वेडा झाला. रंगू लागे वेडेपणाचं लक्षण आहे. माळ्या सावत्यास अर्जुनाची रथी ड्रायव्हर झाला देव. बक्षी पोहे प्रती काय आहे? नामयाची जणी गौरव आहे सगळ्या देवाला. एक वेळ भानुबिंबीहीन दिसे वरयोग्यांची मानसे घुमटवणे जाय परितापासी पांडवा हरपला. थोडक्यात वेडेपणाचं लक्षण आहे देव वेडा. ज्या वेळेला भक्त देवा करता वेडा होतो त्यावेळेला देवही भक्ता करता वेडा होतो. तुम्ही बघा ना, मित्रानं मित्रावर प्रेम करावं. किती प्रेम करावं? मित्रा करता 10-5 लाख रुपये खर्च करावे. मित्राला एखादं घर बांधून द्यावं. मित्राला 10-5 एकर जमीन आजकाल कोणी देत नाही. भावाला सोडी लागते तर मित्राला. पण ठीक आहे, सांगा एखादा मित्राने राज्य दिलं आमच्या कृष्णाला सुद्धा दिलं. पण मित्राची बायको होणे इतकं येडं भाव का? पाहावं का सांगा. आणि एखादा जर दुसऱ्या मित्राची बायको होत असेल तर लोक त्याला काय म्हणतील? माणूसा देव तितका वेळा झाला. चक्क अर्जुनाची बायको झाला. अर्जुनाची प्रसंग सांगत वेळ तुमचा घेत नाही. अर्जुनाची बायको झाला देव. सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनासोबत गप्पा मारल्या. मला हे वेडेपणा आपल्या पुढे आणायचा होता. भक्ताचा वेडेपणा देवाचा गोकुळातला तो वेडेपणा. आता गवळी ताकदे काय त्यांच्यात चांगुलपणा देवाला पाहिजे. चांगुलपणा नाहीच पाहिला. त्यांच्या भक्तीची पराकाष्ठा, भक्तीची परिसीमा पाहिली. भगवंताच्या चरित्रामध्ये 3 प्रकारचं माधुर्य आहे. एक वेणू माधुर्य आहे, दुसरं लीला माधुर्य आहे आणि तिसरं रूप माधुर्य आहे. वेणू माधुर्यामध्ये वेणूचा प्रसंग येतो. लीला माधुर्यामध्ये भगवंताच्या लीला असतात आणि रूप माधुर्यामध्ये भगवंताच्या रूपानं वेड्या झालेल्या गोपिकांचं चिंतन असतं. आजचा अभंग हा थोडासा लीला माधुर्य या सदरातला आहे. माता गोपाळांना भगवंताचं लागले वेड. हे वेडे हे चांगले नाही. तुकोबाराय वेडे, मीराबाई वेड्या, गवळणी वेड्या, तसे गोपाळ सुद्धा वेड. देवा अतिशय वेडे झालेल्या आणि एकत्र गायी सारतायत. यारे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ गोधणे सारा वया जातो. गटी दांडू चेंडू दभोऱ्या हे सगळं झालेलं आहे. खेळही झालेला आहे.
गोपाल बसले, बसल्या बसल्या वार पेटला. भांडण सुरू झालं. काय भांडणाचा विषय? कान्होबा निवडी आपुली गोधने. गोपाळांच्या भांडणाचं मूळ इथून सुरू झालं. का तू ठकवतो सामान, 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1ची पुरी, आम्हा धाडीले वरच्या आमची ठकवणी खाल्ली. हे तुझं आम्हाला पटलेलं नाही. त्यामुळं उद्यापासून तुझ्या गायी आमच्या कल्पामध्ये ठेवायच्या. कान्होबा निवडी सांभाळ म्हणजे वढा असलेल्या, सांभाळण्याचं नाही निवडण्याचं चाललंय. बेटा सांभाळ म्हणजे तू बघ, ते त्यावेळेला भांडण नाही, भांडण येत आहे. निवड म्हणजे तुला आम्ही आमच्या पार्टीतून काढला, निलंबित केला 6 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी निलंबित केला तुला. आणि देवही पिटले जरा, बार बघू म्हटले, काय बिघडत नाही, मी देव आहे. मी कोण आहे? देव आहे. मला तुमच्या गोपाळांची गरज नाही. हा चाललो. उद्या कशाला? राजीनामा लिहिला देवानं, फेकलं तोंडावर गोपाळांच्या. आत्ताच देव झाले वेगळे, गोपाळ झाले वेगळे. आणि देव एकटंच बसलं ना, देवाच्या पाठीत कोणीच गेलं नाही. हाकलून दिलेल्या माणसाला किंमत नसतो. हाकलून दिलेल्या माणसाला किंमत नसते. हाकलून दिलं, एकटंच झालं देव. बाकी सगळे गोपाळ झाले वेगळे, देव झाला एकटा. आणि ते एकटं बसल्यानंतर त्याला कळलं, आपल्याला जी पावर होती ती त्यांच्यामुळे होती. कार्यकर्तेच नसल्यास नेता करतो काय? घरी एकटा बसतो. आपण नेता होतो, पण ते कार्यकर्ते भोवती होते म्हणून होतो, हे देवाला तेव्हा कळलं. मला सांगा, भक्तच नसल्यास देवाला काय किंमत आहे? मानुष्या भावे तुझं देव पण भावे तुझं देव पण. तुम्ही म्हणला रेखा विसरून नाही, देवा तुला कळायला पाहिजे. आम्ही म्हणतोय म्हणून तू देव. हा शाबास. तुझं देव पण सासरवाडी दे आमची. तुझं देव पण आणि अरे तुला देवच कोणी केला? खरंच आहे महाराज. चल भक्त बाजूला केला तर मंदिरात काय आहे? थोडस अतिशयोक्तीचं बोलणं होईल, पण भक्तच नसेल तर मंदिरात दगड राहील. दगड भक्ताला देवपणा देण्याची ताकद भक्ताच्या भावनेमध्ये. आम्ही ही देवाला तेव्हा कळलं. सोपं सांगतो तुम्हाला, ही जोडी असली तर मजा आहे. पती भक्त ही जोडी आहे ना, 25 वर्ष सुखानं संसार केला. दुर्दैव पत्नीला आजार झाला. आजारपणामध्ये पत्नी नवरा बायको ह्या जोडीतली बायको वारली. खाली कोण राहिलं? नवरा. शाबास. कोणाचा? त्या बेलेल्या बाईचा. काय गरज आहे काही इतकं लांबलंय? ज्या दिवशी तुम्हाला सांगू बायको मेली त्या दिवशी त्या पुरुषामधला नवरा सुद्धा मेला. संपला नवरा. राहिला तो पुरुष. आपल्या भाषेत गडी राहतो, तो फक्त गडी राहतो, पुरुष राहतो, माणूस राहतो, नवरा राहत नाही. अविवाहित माणसाला कोणी नवरा म्हणत का? नाही. हा नवरेपणा कधी आला त्याच्या अंगात? ज्या दिवशी सुपारी फुटली तिथून पुढे तो झाला नवरदेव. अक्षता पडल्या तिथून पुढे झाला तो नवरा. तसंच आहे महाराज, भक्ताची देवाची सुपारी फुटल्याशिवाय त्याला देवपणा येत नाही. हे देवाला तिथं कळलं. म्हणजे उदास देवाचा कंठ दाखवून आला. देवाला बोलायला शब्द सुचेना. अक्षरशः देवानं गुडघे टेकले.
इथं पक्षश्रेष्ठींना गुडघे टेकवणं अवघड झालं, विश्वश्रेष्ठीनं गुडघे टेकलेत. ही नवल आहे भक्तीच्या प्रांतातलं. पक्षश्रेष्ठी वाकत नाही, इथं विश्वश्रेष्ठी वाकलाय. दोन्ही गुडघे टेकले देवानं, डोळ्यातून आसवं गळतायत, आवाज कापरा झालाय, कंठ दाटून आलाय, अंगावर देवाचे रोमांच उभे राहिलेत. देवानं दोन्ही हात जोडलेत आणि हात जोडून गोपाळांना देव जे बोललाय एक शरण बस, याच्यातच आपल्याला येऊ. सगळा अभंगाचा भाव डोळ्यातला आणतो तुमच्या. काकुलती लागले ते शब्द, काकुलती येतो कशामुळं? क्षणभरी एक सेकंद भर, फार काय वेळ झालेला नाही, थोडाच वेळ देव बाजूला केला आणि देव काकुलतीला बोलते भरल्या आवाजाने देव सांगतो, तुमची मदत आपली सवे आईचे नवे नभोगडे हे दोन शब्द एकत्र घ्या. तुम्ही बाबा म्हणजे काही नवीन सांगायची नाहीये. विश्वाच्या निर्मितीपासून तुम्ही आम्ही सोबतच आहोत. तुकोबा सांगत नाही का आपण जे जे झाले आता तुका त्यांचे बरोबर, किंवा ते लंका घेतली तई सवेची हा सगळं सगळे चरित्र आम्ही प्रत्येक आहोत आणि देव सुद्धा भक्तांच्या सोबत आहे, भक्त देवाच्या सोबत आहे. देव म्हणतो आईचे नवे नभो गडे, त्याचा पदच्छेद असा आहे, हे गडे तुम्ही आईचे नवे नभो, गड्यांनो तुम्ही काय माझे नवीन पक्ष कार्य करते नाही, पक्ष स्थापनेपासून आपण एकत्र आहोत. विठाला आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्या सोबत असल्यामुळं मला तुमची काय लागली? सवय. सवय सवय शब्दाचा अर्थ सवय. तुमची मज लागली, मला तुमची सवय लागली. आणि यांना लागलेली सवय सहजासहजी जात तंबाखूची सवय जाईना महाराज. देवाची भक्ताची सवय जात असते का? सवय 2 तासाच्या कीर्तनात सुद्धा सवय दम काढत नाही. एखादा भजने मधल्या मध्ये चक्कर मारून इथले नाही, इकडे आमच्या परळीकडचं सांगितलं, इकडचे भजने चांगले. सवय सवय न सवय ते मला नाही दृष्टांत जुने महाराज लोक सांगतात. मिलिटरी मध्ये असू द्या, मला 34 वर्ष नोकरी केली मिलिटरी मध्ये.
त्याला सवय पडून गेली. अटेन्शन म्हटलं की सवयीचा परिणाम. एका दिवशी पूजेचं ताट घेऊन निघालं. रस्त्याने जात असताना जवळ एक शाळेमध्ये NCCचा ते काय कॅडेट कोर लागलेला, ते काही परेड चाललेली आणि शाळेच्या जवळून हे रस्त्यानं चाललेलं. 34 वर्ष मिलिटरी मध्ये रिटायरमेंट झालेली आणि पूजेला निघालेलं. असंच गावाच्या बाहेर माझ्या मंदिर आता पूजेचं ताट आणि तिकडं विद्यार्थ्यांकरता ऑर्डर अटेन्शन. ह्याला ताट दिलं फिरून सवयीचा परिणाम. काय करू, मला तुमची काय लागली सवय. मी तुम्हाला सोडून राहू शकत. बघितला प्रयत्न करून. तुमचा आणि माझा पक्ष एक आहे, तुमची माझी तत्व एक आहेत, तुमचे माझे गुणधर्म एक आहेत, स्वभाव एक आहेत, वागणं एक आहे आणि तुम्ही माझ्यापासून दूर गेल्यास मला काळीचीही किंमत राहणार नाही. ही मला अनुभूती झाली. त्यावेळेला पेन उठला नको शहाणपणा सांगून नको सांगितलं नाही का. आता तू वेगळा, तुझा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. भले आम्ही महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू, आमचा एकच आमदार आला तरी चालेल, पण आमचा पक्ष कोणात मिसळायचा नाही. आमचा एकट्याचा पक्ष असला तरी एकटा झालो तरी चालेल, आम्ही वेगळेच राहू. एक कर ना देवा, जा मोठ्या मोठ्या लोकांकडे जा. त्यावेळेला देव बोलतात आणि के बोलावी ती फार बहु थोर नावडती. तिचा थोर हा शब्द महाराज प्रोढीवाचक आहे. थोर शब्द मोठेपणाचं देवतं काय, अभिमानाचं देवतं काय. अभिमानी लोक मला खूप बोलतात. योगी योगाचा अभिमान धरतात, ज्ञानी ज्ञानाचा अभिमान धरतात, तपी तपाचा अभिमान धरतात, जपी जपाचा अभिमान धरतात, याज्ञिक असल्याचा अभिमान धरतात, कर्मठ त्यांच्या कर्मठपणाचा अभिमान धरतात. आणि हे सगळे लोक माझ्या माग लागले आमच्या पक्षाचा अध्यक्ष हो म्हणून. पण मला त्यांच्याकडे जावंसं वाटत. बहु थोरपणा हा दुर्गुण आहे. अहंकाराचं द्योतक आहे. ज्ञान मिळवून जे अहंकारी झालेले आहेत, कर्मकांडाच्या माध्यमातून जे अहंकारी झालेले आहेत, योग करून जे अहंकारी झालेले आहेत, ते बहुथोर नावडती. फार बोलवतात मला, पण मला जावंसं वाटत. मग बोबड्या म्हटला कृष्णा, एक सांग माता, तुला नेमके आवडतात, म्हणजे आम्ही काय करू, तुझा हा संदेश त्या लोकांपर्यंत पाठवू आणि तसे लोक काही निर्माण झाले तर तुझ्या पक्षामध्ये त्यांना आम्ही सामील करू. त्यावेळेला देव मला कोण आवडतं, त्याची आवड मोठी, त्यांची आवडी मोठी. मला मोठी आवड आहे, पण कोणाची, भाविकांची. आणि भाविक दिसला रे दिसला, तुका म्हणे मिठी घाली जिवे. जीवाभावानं मग मला त्यांना मिठी मारावीशी वाटते. उभा भाविकासाठी सगळी प्रमाण म्हणत बसू नका. आता फक्त डोळ्या पुढानं देवा कारणे काही नलगे एक लालची कारण. भागवतामध्ये एक श्लोक आहे महाराज, न साधयति माम योगो न सांख्यम न धर्म न उद्धव न स्वाध्यायास्तपस्त्यागो. मिळतो कशाने, यया भक्तिर ममोजितः. विठाला कुठेच वाकत नाही, पण भक्ती पुढे वाकल्याशिवाय राहत
नाही, एक रामायणातलं उदाहरण सांगतो ना, अभंगाचा भाव संपतो. रामायणामध्ये असं घडलं, सीतेचं स्वयंवर. सीतेच्या हातामध्ये वरमाला, धनुष्याचा भंग झाला, हातामध्ये वरमाला, सीताजी उभ्या. रामायणात असं चिंतन आहे, सीतेच्या हातात वरमाला होती त्यावेळेला सीतेचं वय होतं 9 आणि धनुष्याचा भंग झाला त्या दिवशी प्रभूचं वय होतं 15. रामजी होते 15 वर्षाचे, सीताजी होता 9 वर्षाचा, 6 वर्षाचा फरक आहे. वनवासाला गेले तेव्हा सीताजी होते 21च्या, रामजी होते 27चे. रावण मारला त्यावेळेला प्रभू होते 41चे, सीताजी होत्या 35च्या. 13.5 वर्षानंतर ते अपहरण झालं ना वनवासामध्ये. 15 वर्षाचे होते प्रभू. आजान भाऊ होते. आजान भाऊ शब्दाचा अर्थ आपले स्वतःचे हात स्वतःच्या गुडघ्याच्या खाली जाणं. आजान भाऊ बसलेले बहुतेक माणसं आजान भाऊ, सगळ्याच्या हात गुडघ्याच्या खाली. बसल्यानंतर नाही, उभं राहून ज्यांचे हात स्वतःच्या गुडघ्याच्या खाली जातात त्याला आजान भाऊ म्हणायचं. राम आजान भाऊ होते, अर्जुन आजान भाऊ होता. आणि आपल्याला जर पाहता आले असतील तर देशाचे पहिले पंतप्रधान आजान भाऊ, त्यांचे हात गुडघ्याच्या खाली होते. आजान भाऊ ते प्रभू उंच होते. आता सीताजी 9 वर्षाच्या, स्वयंवर त्या काळातलं 10,000 वर्षापूर्वीच. नवरी किती लाजली असं विचार करा. असं नाही सापडलं तर सुधीर फडकेंना विचारा, गदी माडगुळकरांना विचारा. लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावना. गदी गीत रामायणामध्ये लाजल्या होत्या. मी काय आताची नवरी नव्हती. आता मला सांगा, आंतरपटाची योजना महाराज कशासाठी असावी? मंगलाष्टकामध्ये सांगितलं, अंतरपटा ते धरा. का धरा? दृष्टादृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी. त्या मंगलाष्टकाचा असा अर्थ आहे की अंतरपाठ का धरायचा? वधूवरांनी एकमेकांकडे पाहू नये, हा त्याचा दृष्टिकोन. एकदा मला धरायचा योग आला, ते अंतरपाठ मी धरला. यासाठी जागलो मी त्या मंगलाष्टकाला, असा उंच धरला. नवरी मला म्हणली, महाराज पहिलीच वेळ का अंतरपाठ धरायची? मी म्हणलं, ताई साहेब कस काय ओळखलो तुम्ही? ते इतकं उंच धरलं तेव्हाच कळलं नव्हतं तुम्ही पहिलीच वेळ. मी म्हणलं मग काय करू? खाली धरा म्हटली, खाली धरली महाराजांनी, वरून गप्पा सुरू केले. तो काळ वेगळा होता. सीताजी त्या काळात लाजल्यावर मला हातात आहे कशी घालावी प्रभूंना, वर करून हात करून टाकता येत नाही. प्रभू तर ताट मानेने उभे. एक जण गेला, प्रभू वाका, सीतेला माळ टाकायची. प्रभू म्हटले, माणसानं कुठेही वाकावं पण बायको पुढं वाकू नये. आणि त्यातली त्यात सासरवाडीत तर बिलकुल वाकू नये. ही काय पद्धत आहे वाकायची? बरं का, बायको पुढं वाकू हे रामानं म्हणायचं, आपण नाही. आपण वर मला घालून घ्यायला तिनं माळ नाही टाकली तर आपली माळी डोकं घालायची तयारी. आणि एकदा वाकलो की संपलं, पुन्हा आयुष्यभर वाकलेलेच आहे. पुन्हा ताट मानेनं जगायचा विषय तिथं आपला संपतो. प्रभू म्हणले वाकणार नाही, प्रभू वाकत नाहीत. लग्न लागेल, 2:45 वाजले रामायणात, इथं नाही. लग्न कसं लावायचं? लक्ष्मण कोणाच्याच लक्षात नाही आलं तर लक्षाच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. लक्षाचं सगळीकडे लक्ष असतं. लक्ष म्हणजे तटकन उठले, पाय धरले. आता साहजिक माणूस पाया पडल्यास उभा माणूस काय करतो? तसं लक्ष्मण पाया पडतायत म्हणून प्रभू वाकले, अरे लक्ष्मण उठवण्याकरता. आणि प्रभू वाकल्या बरोबर लक्ष्मणाने खालून सांगितलं, वहिनी द्या टाकून माळ. सीतेला टाकली, झालं स्वयंवर. लोक जेवून निघाले आणि जाता जाता रामाला चिडवू लागले, वाकलाच का नाही भावा पुढं, वाकलाच का नाही भावा पुढं. भावा पुढं याचा अर्थ लक्ष्मण नावाच्या भावा पुढे नाही, लक्ष्मणाच्या अंतःकरणातल्या भावा पुढे. देव म्हणतात, अरे भाविक दिसला ना मी वागतो नाही, मी लोळतो, गडाबडा लोळतो, उड्या मारतो, त्याला मिठीत घेतो. नामयाचे पाठी सारोखेशिराज लागाव्या रज शरणीशी, देव इच्छी रज शरणीशी माती. जणी जाय पाणी असी
मागे धावे ऋषिकेश मी वागतो लोळतो. रिंगण खेळून वारकरी निघून गेले ना, देव तिथे येऊन लोळतो. ही माती ज्ञानोबारायचं घोडं इथं फिरलं, ज्ञानोबारायचे वारकरी इथं फिरले, ही माती माझ्या अंगाला लागली पाहिजे. देवाला वाटतं तिथं जाऊन लोळावं. लोळतो देव, लोळतो, आलिंगन देतो. मिठी भाविके त्यांची आवड मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीव. असा अभंगाचा भाव आहे. तो आपल्या पुराणाला वेळ आपला होत आलेला आहे. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. भगवंताचे 2 खोड्या सांगायच्या आणि सेवा संपवायची. जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिता. गोधनी राखिताचा हा भंग झाला आणि काला होणार आहे. रांगता काय केलं, रांगू लागले. महाराज तुमच्यासाठी नाही बरं, महाराज म्हणायचे काय केलं. आता त्यांचा पण विचार करावा लागतो. राम बोला कसं राम, दोन्ही हात हात पाय डावा बोलला महाराज सांगतो, महाराजासाठी सांगतो. असंच का रांगले लोक म्हणतील रांगायचं काय लावलं, आमची लेकरं रांगत येतात ना, आपली रांगेत फेगड्या पाहिजे इकडे तिकडे. देवाचं रांगणं शास्त्र धरू नये. दोन्ही तर हातच का ठेवले जेव्हा देव पृथ्वीला अभयदान देतात, घेऊ नकोस माझा अवतार झालाय, तुला रक्षणा करता दैत्याचा भार नाहीसा करण्याकरता मी आलोय. दोन्ही तर हाताला अभयदान आहे पृथ्वीला. उजवा तळपायच का, देवाच्या तळपायावर शंख चक्र ध्वज पद्म अंकुश गदा ही सामुद्रिक चिन्ह आहे. देवाला धुळीत पाय ठेवला ती चिन्ह उमटतात. आणि माग येणाऱ्या गोपाळांना कळतं यशोदेच्या अंगणात रांगणार बाळ हे बाळ नसून आमचा साक्षात परमात्मा आहे. मागच्या गोपाळांना खून पटावी म्हणून उजवा तळपाय डाव्या गुडघ्याने रांग. शरीर असं आहे की शरीर प्रकृती पुरुषाचं एकत्रीकरण आहे. आपण भोलेनाथजीचा फोटो पाहतो, उजवी बाजू हे पुरुषाचा अंग आहे, डावी बाजू अर्धनारी नटेश्वर फोटो पाहिला असेल, आणि ही प्रकृती आहे. आणि अष्टदा प्रकृतीमध्ये जमीन ही पहिली प्रकृती. त्याचा गीतेत श्लोक आहे ना, भूमी रापो नलो वायू खम बुद्धिरेवच अहंकारम इति यमे भिन्ना प्रकृती अष्टदा. भूमी ही म्हणून ही प्रकृती ती प्रकृती म्हणून प्रकृतीची बाजू गुडगा जमिनीला लावला. गोकुळातून कळतं डाव्या गुडघ्याने. आपला देव तरी गोकुळधुनी झाला येत गोकुळातून आलेलं मॉडेल आहे ना ते. त्याचं काय असं घडलं नाही का ते राधिका आणि रुक्मिणीच्या देवाच्या मांडीवर येऊन बसली, ते रुक्मिणीला दिसली, ते बघून रुक्मिणी
आणि वैतागा दिंडी रवणामध्ये येऊन बसली. तिला शोधत शोधत बाबा येऊन विटेवर उभे राहिले. बर, आता दुसरा प्रश्न थोडासा वेगळा. मला सांगा, पंढरपूरच्या देवाचं नाव काय? बर, दुसरं पांडुरंग. मला पांडुरंग पाहिजे होता. पांडुरंग महाराज. पांडुरंग शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो बघा व्याकरणाच्या दृष्टीनं. हा सामासिक शब्द आहे. पांडू आणि रंग दोन शब्दाचा सामासिक शब्द आहे. पांडू याचा अर्थ आहे पांढरा. पांडुराजाला ते नाव त्याच्यामुळेच मिळालं, त्यांना पांडुरूप झाले नाव, तर ते पांढरे दिसत होते. पांडू म्हणजे पांढरा आणि रंग म्हणजे रंग. शब्दशः अर्थ काय होतो? पांढऱ्या रंगाचा कर्मधारय समास. पांढऱ्या रंगाचा. आपला देव कसल्या रंगाचा? कसला? काळच म्हणा. सावळ कसलं? काळच आहे. काहीच अशी काळा काळच आहे ते. मग आपण म्हणायचं प्रेमाने त्याला सावळे, रुपडे, सोरटे, चित्राचे. सावळे, रुपडे, आवडे जेव्हा असं बरेच. सावळ म्हणा, काळ म्हणा, निळ म्हणा. पंढरपूरचा निळा. बर, आता पांढरा तर नाही एवढं ठरलं. मग पांढरा नसताना त्याला पांडुरंग नाव का दिलंय महाराज? हे नाव सुद्धा त्याला गोकुळातून मिळालेलं आहे. ते असं व्हायचं, देव लोणी सोरायचे. एका दिवशी शिंक्यातलं लोण्याचं गाडगं पाहिलं, काठीनं फोडलं, ते सगळं लोणी अंगावर, डोक्यावरून जे पडलं ते सगळं अंग लोण्यानं भिजलं. तेवढ्यात यशोदा काठी घेऊन मारायला आली. आई आली म्हणून हे गेले पळत. पळता पळता ठेच काढून पडले गोकुळामध्ये. पडल्यास आता तेलकट अंग झाल्यास, धुळीत पडल्यास काय होईल? सगळी धूळ अंगावर. गोकुळला जर गेला असेल तर बघून या. गोकुळची माती पांढऱ्या रंगाची. ते पडलं मातीमध्ये, सगळं अंग झालं होतं कालच. पण तेलकट अंगानं मातीत पडल्यामुळे झालं. हे बरोबर पाहिलं आमच्या ज्ञानोबरायांनी. देऊन टाकलं. पांडुरंग कांती दिव्य तेज रत्न पांडुरंग कांती हे तिथून आलेलं नाव आहे. विठादा रंगतरंगी सोलित लोणी धावणी धरे ती गवळणी बांधी ती चरणी देती गारहाणी यशोदे साजणी दैवत बक्षण तमाललेली नवल केले साजणी कृष्ण परतुनी माते दावा गवळणी सांगती गारहाणी रात्रीबाई आले छत्र पाणी खावणी दही दूध तुपलोणी फोडिली अवघी विरजणी हे बाई आम्हासी पहावेना हे बाई आम्हासी पहावेना यशोदे बाळ तुझा काढा कुठमनी सुसुधिंगाना दुसरी आली धावत म्हणे बाई काय केले मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाली धरू जाता आवरेना यशोदे बाळ तुझा. हजार गवळणी हजार गाणे सांगितले. आईला पटतील का? अंजीला पटतील तिला सख्खी आई म्हणायचं नाही. बाळ सगुण गुणाचे
तीच घे ताळगे गोकुळच्या नादी. तुम्ही खोटेपणा करता. श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा. पटत नसेल ना एक करा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. आरोप माझ्या लेकरावर करता आणि गुन्हा मात्र तुम्ही करता. तुम्ही लपवून याची गोटी लागता गे याचे पाठी. एवढी सरीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भवरा बाळ घेता शरण धरा. शिडल्यावर काय निघणार आहे महाराज? मटेरियलच निघत असत. बांगड्या माग सारून सुरू केले. तुम्ही 12 घरच्या चिडल्यास मटेरियल असं नाही. सावळागे चिमणा माझा गवळणीत खेळे मराठवाडी मटेरियल काढला. तुम्ही मोठ्या असं म्हटल्यास कशाला थांबली गवळणी? पटापटा गेल्या माग. शाबास अशा गेल्या माग गेल्या माग. एक होती मला 7.5 फूट उंच नागालँडवरून आलेली. 6 महिन्यापूर्वी लग्न झालेली. तिला हे मॉडेल काय भानगडे माहीतच नव्हती. नवीन आलेली आणि नवीन लग्न झाल्या जरा रुबाब वेगळाच असतो ना. आणि जरा नवरा मुलीतला होता तिचा. मस्त जास्तच रुबाब. बांगड्या माग चालल्या. पाठ गवळणी केलं. 2 गवळ्या म्हणजे तुम्हाला लाल वाटले पाहिजे. काल जन्माला आलेलं ईदभर कार्ड. तिला काय माहिती की ईदभर आहे का जगभर आहे. गीतेमध्ये भगवान स्वतः छातीवर हात ठेवून म्हणतात ना, अथवा बहु नये ना किम ज्ञातेन तवा विष्टम्यामिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. मे एक अंशेन जगतः स्थितः. त्याला ती ईदभर म्हणते. आणि तो सुद्धा गोरगरीबाच्या घरी जातो. हिम्मत असेल तर ये म्हणाव चंद्राबाईच्या घरी. देव म्हणजे मागे बघा फोटो घेणार आहेस का? म्हणजे नाही, व्हिडिओ शूटिंग चालू आहे. फोटो कसं व्हिडिओ शूटिंग चालू आहे म्हणजे तुमची. बर काकू तुझ्या घरी आलो नव्हतो. हिम्मत लागते म्हणजे चंद्राबाईच्या घरी यायला. देवानं सांगितलं आजचा मुक्काम तुझ्या घरी. आपलं ठरलंय बोलावल्याशिवाय जायचं आणि बोलावल्यास मात्र गेल्याशिवाय राहायचं. तयारी कर. घरी यायलो तुझ्या. काकू गेली घरी. देव म्हणले पेन नंबर गेले मुंबईचा. आधार कार्ड आले का? आधार हे बघ असलं तर जनधन योजनेचं खातं काढले का? बघ बाईने घे. घरी जाऊन तिनं तयारी केली. नवऱ्याला सांगितलं तयार राहा, रात्रभर जागर राहायचं आपल्याला. जागर दहीबाईच्या सप्त्याचा स्वयंपाक आपल्याकडे का काय? जागर स्वयंपाक बिपाक नाही म्हणली ती. चोरी होणार आहे आज आपल्याकडे. बरं कोणता चोरी येणार आहे? ती म्हणली किसन देव. आम्हाला तुला कोणी सांगितलं? ती म्हणली मीच म्हणले ये घरी तुला बांधते. तो म्हणला काही गरज होती का? उलगडे अरे घेणं ना देणं त्याच्या कशाला ना दिला. तो म्हणली बोलवलंय आता ठरलं जागा राहा. तो म्हणला बाई मी जागा राहू शकत नाही. तुला माहितीये मला झोपेची सवय. मला झोपू दे. एक पाहिजे तर 1 नंतर मी जागा राहीन. ती म्हणली ठीक आहे तुम्ही आता झोपा. 1ला मी उठली होती. त्याला माहित होतं हीच उठवायला जागी राहत नाही. तो झोपला ती झोपली. दार खिडक्या बंद करू. रात्री 11:30च्या दरम्यान मीटिंग. कार्यकारी मंडळ चोरेलीला प्रसारक मंडळाचे सभासद गोळा झाले. वडीच्या वाकड्या पेंद्या सुदामा विट्या दांड्या गोंद्या महाऱ्या वाकड्या कोबड्या बोबड्या. बोबड्या म्हणला तिथे न्या. ते बोबड होतं ना. चोरी तो ते दलिताला येतील. देव म्हणले आज निमंत्रण नाही का मिळालं? चंद्राबाईकडे जायचं. चंद्राबाई म्हणलं की त्यांना 3 फूट उडी मारली. तिथून येऊ बाई लईत आगाव आहे म्हणला. देव म्हणले आगाव असो मुंडे असो दही फळे असो मुसळे असो चाटे असो गुड्डी असो नाही तर बेलगावकर असो आमच्याला काय करा. आडनावाशी काय? बोबड्या म्हणला नक्की आडनावाची आगाव नाही. खरोखर ती आगाव आहे ती बाई. अरे असली तर असली. मी काही कमी आगाव आहे का म्हणले. तिच्याच घरी जाणार. बोबड्या म्हणला सोबत कोण कोणी येणार? देव म्हणले आज सोबत कोणी नाही. एकटा जाणार. एकटा म्हणले असतं तिथं तरच कापला ती दपून जाऊन का? देव म्हणले काळजीच करू नको. सगळ्यांना घरी पाठवलं. देव गेले. दही दूध तुटवणी नासाडी केली. निघता
काकूच्या जवळ गेले, 2 चौकाडीत मारल्या. ए काकू उठ, खडबडून झाली. कोण आहे? मी किसन देव. धरलं म्हणून बेटाला देवाची. धरलं ना तुला? देव म्हणली येडी तू कुठं धरलंस? मी धरून घेतलंय. बांधलं देवाला. देवाने बांधून घेतलं. पहाटे 4ला उठला नवरा. तू बांधलेलं अगं काय केलंस हे? चोर धरून बांधलाय म्हणली. अरे सोडून राजाचं लेख हे बोलते. काय तुझं नुकसान असं केलंय? जमणार नाही. तक्रार हायकमांडकडे जाणार. आदर्श घोटाळा पडतो म्हणजे काय? दिल्लीला तक्रार झाली. याचं मुख्यमंत्री पद खाल्ल्याशिवाय राहणार नाही. गेला नाही खासदार केला तर मला विचार. आदर्श घोटाळा म्हणजे आदर्श चोऱ्या करतो म्हणजे काय? अरे जाऊ दे. नाही जमणार म्हणजे बघ तुझं तुम्हाला. तिनं 4ला धरलं दंडाला देवाच्या मनगटाला. मला सांगा एवढा मोठा चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध केशव नाम्याचा, असा एवढा मोठा चोर पकडल्यास ती डायरेक्ट यशोदेकडे जाईल होय. तिनं पहिलं तर हे त्या काळातला मीडिया बातमी प्रसार करायला महिला मंडळी इतकं वातावरण दुसरं कोणीच करू शकत नाही. इतका प्रचार आणि प्रसार यांच्याकडून होतो तितका कुठूनच होत नाही. महाराज ज्ञानेश्वरी घराघरात नाही, गाथा घराघरात नाही, पण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पोथी घराघरात सापडते. बरोबर सापडतेच का? प्रचार तिकडून नाही, आपण नाही केला. आपण ज्ञानेश्वरीचा केला. कुठून? पाय देव जाणे. भरती देवाचे चित्र काय काय व्रत नवीनच सुरू होता. मला एक आलं होतं 7 घरी 1 रुपये मागायचा. ते जुनं झालं. त्याच्यानंतर दुसरं आलं होतं ननंदेनं भाऊजाईला, भाऊजाईनं ननंदेला बांगड्या म्हणजे आलं होतं. आता ते पण जुनं झालंय. नवीन सांगू का लेटेस्ट? आईनं मुलीला शाबास हे लेटेस्ट. येतं देव जाणे. तसं ते गवळणीकडे गेली पहिली. धरीला मी सोड, चोर 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 धरीला मी सोड, पळा पळा गवाई पळा, पळा गवाई पळा, धरीला मी सोड. चोर झाला म्हटले. गवळणीला आश्चर्य वाटलं कसा धरला नाही. 3 तास गावात फिरवला. 3 तास. 7 वाजता एका चौकात देवाने हात जोडले. तडजोड करा, तडजोड. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. तडजोड करा. काकू म्हणले तडजोड म्हणे नेणार म्हणजे बर न्या. एक करा. माझा उजवा हात तुमच्या डाव्या हातामध्ये. 3 तास झाले. 3 तास. आता एक काम करा. माझा उजवा हात काढायचा, डावा हात घ्यायचा, तुमच्या उजव्या हातात घ्यायचा. म्हणजे त्रास मला होणार नाही. तेव्हा त्यावेळेला असं तुम्हाला बारीक केलं ते तिला पटलं. हा जमते. दुसरा हात दे. तेवढ्या ते गवळण चंद्राबाई कसं धरलं पळून जात होतं. असं तसं की बोलण्याच्या नादात हात काढून घेतला तेव्हा. ती माग बघायलाच तयार नाही. हे दुसरा दे. दुसरा हात दुसरा दे. तेव्हा तिच्या पोराला बोलवलं. महादू इकडे. हे बघ आमच्या घरी सावासिनी जेवायच्या. पुरणपोळ्याचं जेवण आहे. पहिली पंगत तुझी आणि आईला तुझ्या साडी आहे, लेकरायला कपडे. माझे म्हणले काय आपण निघालो. ती म्हणायची दे दुसरा. देवाला दुसरा दिला नाही, दुसऱ्याचा दिला. हा चला म्हटल्या. तिसऱ्या गल्लीतून देव गेले घरी. आई आज आपल्याकडे गाणं येते. काय म्हणली येऊ दे, तू घरी आहेस ना? म्हणलं मी रात्रीपासून घरीच आहे. यशोदा म्हणजे मग काळजी भेटली आपल्याला. तू घरी आहेस म्हणल्यास देतच नाही कोणाला. आलो बाबा यशोदा बाहेर. ते जरा ओढलं की ते माझ्या म्हणायचं अगं आई जरा हळू ग. ती म्हणली आई रात्रीपासून काप म्हणत. आता आई म्हणायला लागला. थोड्या वेळा ताई म्हणशील, पुन्हा बाई म्हणशील आणि दुपारी मॅडम म्हणशील. काहीही म्हटलं तरी सोडायची ओढू लागली. माग बघायलाच तयार नाही. बाहेर ये यशोदे. देव म्हणले बघ तुला म्हणलं होतं आलं बघ. एक काम कर आता मला कडवर घे. डाव्या कडेवर घेतलं कृष्णाला यशोदे. आली अंगणात. डाव्या कडेवर कृष्ण. उजवा हात केला चंद्राबाई. हा बोला चंद्राबाई काय म्हणणं तुमचं? चंद्राबाई वर बघितलं. चंद्राबाई म्हटल्या माझं म्हणणं जर हिच्या कडेवर आहे माझ्या हातात काय भानगड आहे? बोलून
बघितलं तिचाच माझ्या 2 फवाडी दिल्या. महाद्या तू काय म्हणलं आई हळूहळू तुझं लक्ष नव्हतं मी तरी काय चल म्हटलं वापस नेलं. चौकामध्ये गेलं देवानं महादूचा हात काढला ना आपला दिला. ए काकू कोण मी किसन देव. काकू म्हणले महादेव कुठे मग मला काय माहिती म्हणजे महादेव किंडवला. मी किसन देवच आहे रात्रीपासून मीच आहे. चल म्हटलं यशोदे. यशोदेच्या पुढं आणलं की महादेव दिसायचा आणि चौकामध्ये गेलं की किसन देव. किती वेळा 3 वेळा फसवला. साम दाम भेद दंड शेवटी असतो. साम अगोदर सामोपचारानं नाही जमलं तर दामोपचारानं नाही जमलं तर डिवायडेड अँड रूल भेद कशानं नाही जमलं तर असतो शेवटी दंड. 3 वेळेला झालं. 4थ्या वेळेस ओढू लागली. देव म्हणला येडी अरे 3दा तुझ्या पोराचा हात हातात दिला तुला कळायला पाहिजे होत. आता लक्षात ठेव आता जर आईकडे नेशील तर तुझ्या लेकराचा हात हातात देणार नाही तुझ्या नवऱ्याचा हात हातात देणार. आणि नवऱ्याला जर बाजारातून ओढीत नेलं तर लोक काय म्हणतील विचार कर. तिला हातच सोडला पाया पडते म्हणजे तुझ्या नादी लागणार नाही. दिलं सोडून. याचा गर्ग संहितेत श्लोक आहे मला मी मुद्दाम खोडीची ही काढली याला मला पुरावा द्यायचा. गर्ग संहितेत श्लोक आहे त्याचा. पुनर्मा यदि गृह्णासी कदाचित्वं हि गोपिके ते भर्तृरूपस्तु तदा भविष्यामि न संशय. पुन्हा जर मला धरशील नवऱ्याचं रूप घेऊन फजिती करील परवडतं का बघ. कंटाळी नका 3:12 नकोच म्हणले तुझ्या 3:13 तर यशोदेनं सांगून टाकलं. अरे तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा. अरे तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा. यशोदेने धरिला करी पैसा दिला मांडीवर. धरिला करी पैसा दिला मांडीवरी मुख पसरून कर. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या. म्हणजे कशाला जायचंय मग काय करू सांग. उद्या जायला सवे घेऊन गोधना गोधने सारावया जातो. सांग विटी तांदूळ चेंडू परी सगळे खेळ खेळून झाले. म्हणजे बारपोटी भूक बाय खेळायची सुकाम सारोनी सकळ आले अवधी गोपाळ झाली आता वेळ म्हणते. अनाशे दोऱ्या 3-15 होत आहे. कार्याचं कुंडली आणि आई साहेबाच्या पुण्यतिथीची कुंडली दोन्ही एकदाच. कुंडली झाली की आपण पुष्पवृष्टी करायची. बरोबर वेळेत गणित आणलं. गोपाळ कमलाकार बसवले. हातामध्ये भगवंताने स्वतः काला घेतला. कमरेला बासरी ठेवलेली आहे. डोक्यावर मोर पिसांचा तो आहे. गोपाळ कमलाकार बसवले आणि भगवान स्वतः अशा हाताने काला देतोय. व्रत बेनून जटपट हो तीच परंपरा आपण ठेवली ना. काला असतो 3 प्रकारचा. एक हरिनामाचा पिशवी काला. दुसरा तुका म्हणे काला पोटे अभेद देखील. आणि तिसरं ध्वनीचं प्रतीक म्हणून काला खाऊन दही भाताचा काला. लाही ही शुष्क पदार्थ असते आणि दही हा स्निग्ध पदार्थ असतो. जीव म्हणजे लाही आहे आणि परमात्मा म्हणजे दही आहे. शुष्क जीवाचं स्निग्ध दही रूपी परमात्म्यामध्ये समरस होऊन जाणं अभेद होऊन जाणं अद्वैत तत्वावर येणं याचं नाव आहे काला. वारकरी संप्रदायात होतो प्रेमाचा काला. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि आमच्या ज्ञानोबाने तर कमाल केली. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञान माझ्या गोपाळा सिंगाया वाटी. कुंडली श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान. गोपाल कृष्ण भगवान.
आईचं पुण्यस्मरण इतक्या थाटामाटामध्ये, कारण त्या तोलामोलाचं मरणही आई साहेबांना आलेलं आहे. आणि हे मुलं विठ्ठलराव, केशवराव आणि माधवराव तिघांना आईचा आशीर्वाद लाभावा, उत्तर परमार्थिक भावना त्यांच्यावर बिंगत होत राहावी. आणि आईनं खरं त्यांची सरली झाला सुफळ, ह्या पदाला मातोश्री गेल्या. त्यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण सप्ताहाच्या रूपानं साजरं झालं. आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून पुनश्च एकदा कितीही राहवलं तरी, ठेवायचं म्हटलं तरी राहत नाही. जसं आपण बोललो तसं स्वर्गीय आदरणीय नामदार गोपीनाथरावजी मुंडे यांची आज जयंती म्हणून त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करून आई साहेबांना भाव श्रद्धांजली समर्पित करून सेवेला पूर्ण ईश्वर. होणार नाही. प्रथमतः या ठिकाणी आजच्या काल्याचं कीर्तन श्री हरिभक्त नारायण तुकाराम महाराज शास्त्री चौपाडीकर हे या ठिकाणी परिवाराच्या विनंतीला आले, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच त्यानंतर आमच्या आईने ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवून सोडला असे श्री लहू व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती काशीबाई पिटले यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे आणि महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. चला. तसेच या ठिकाणी 7 दिवस उपस्थित असणारे श्री श्रीपतरावजी माने यांचं या ठिकाणी हरवून नारळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच या ठिकाणी गायनाची सेवा श्री हरिभाऊ महाराज मोळवणकर यांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. व हार्मोनियमची साथ देणारे, कीर्तनासाठी साथ देणारे श्री शंकररावजी मुंडे तराटे अण्णा यांचाही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. माफी मागतो सर्वांची मी की या ठिकाणी सर्वांचं जरी समजा या ठिकाणी आमच्या अण्णांनी कार्यक्रम केला असला तरी हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. अण्णा एकटा एक कार्यक्रम करू शकत नाही. नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मिळविला. या ठिकाणी सर्वांनी कोणी गायनाची सेवा केली असेल, कोणी भजनाची सेवा केली असेल, कोणी चौकदारकीची सेवा केली असेल, चला कोणी या ठिकाणी झाडून काढायची सेवा केली असेल, कोणी सतरंजी आतरली असेल, कोणी काही सगळ्यांनी सेवा केलेल्या आहेत. सगळ्यांचा सन्मान होणार आहे. तसेच या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असलेले रमाकांत महाराज गुट्टे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तरी प्रत्येकाने या ठिकाणी सेवा केलेली आहे, सर्वांनी सहकार्य केलेले आहे. वेळेअभावी या ठिकाणी सर्वांना अन्नदान द्यायचं आहे. त्यामुळं ज्यांचे कोणाचे नाव राहिले असतील या ठिकाणी संध्याकाळी कीर्तन होणार आणि कीर्तनामध्ये त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. हा एकट्याचा कार्यक्रम नाही, सर्वांचा कार्यक्रम आहे. जे काही राहिले असेल त्यांचा सन्मान संध्याकाळी कीर्तनात होणार आहे. दुसरी विनंती, नृसिंह मंदिरापाशी ज्यांच्या कोणाच्या गाड्या लावल्या असतील त्यांनी गाड्या काढायच्या आहेत. आणि या ठिकाणी सध्या पुरुष मंडळीपेक्षा 75% महिला समाज आहे. त्यामुळे सुरुवातीला प्रथमतः महाप्रसाद महिला मंडळाला मिळणार आहे. आणि हांगेवाडी, कोळवाडी आणि केंगाव येथील सर्व तरुण मंडळींनी वाटण्यासाठी सहकार्य करायचं आहे. पुरुष मंडळी प्रथम महाप्रसाद घेण्यासाठी बसायचं नाही. महिला मंडळाची पहिली पंगत होणार आहे. हांगेवाडी, कोळवाडी आणि केंगाव येथील तरुण मंडळींची वाट
हो